अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 2. मलमासाची जन्मकथा आणि त्याचे गोलोकी गमन. श्री गणेशाय नमः. युधिष्ठिराच्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण त्यास सांगू लागले की युधिष्ठिरा, तू जो प्रश्न विचारला आहेस त्याचे उत्तर देणे हे थोडेसे अवघड काम आहे, कारण मुळातच हा विषय काहीसा गुप्त आहे. परंतु तू माझा एक परम भक्त आहेस, म्हणून मी तुला या खास आणि अधिक फलदायी अशा पुरुषोत्तम मासाची साध्यंत माहिती देतो. हे बघ, पृथ्वीवरती 2 प्रकाराने कालगणना केली जाते. एक म्हणजे सूर्याच्या गतीवरून केली जाणारी कालगणना, या गणनेला सौरवर्ष असे म्हणतात. दुसरी कालगणना ही चंद्राच्या गतीवरून केली जाते, त्या कालगणनेला चांद्रवर्ष असे म्हणतात. या दोन्ही प्रकारच्या कालगणनेमध्ये दर वर्षाला सुमारे 10 ते 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक जादा म्हणजेच अधिक म्हणजेच 13वा महिना येतो. या महिन्यात सूर्य संक्रमण होत नाही, वातावरण फार गढूळ असते, मलिन असते. त्यावरूनच या मासाचे प्रथम जे नाव पडले ते म्हणजे मलमास. असे पहा की आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे प्रत्येक महिन्यास कोणती ना कोणती तरी देवता जोडलेली आहे. त्या प्रत्येक महिन्याला कोणी ना कोणीतरी स्वामी आहे, मालक आहे. जसे की श्रावण मास शिव, भाद्रपदास गणेश गौरी, अश्विन महिन्यास देवी, मार्गशीर्ष महिन्यास दत्त इत्यादी. पण कालगणनेच्या फरकामधून ज्या मलमासाचा जन्म झाला त्या मलमासाला अशी कोणतीच देवता नव्हती, त्याला कोणी स्वामी नव्हता. त्यातच या मासात सूर्य संक्रमण होत नसल्याने शास्त्रकारांनी हा महिना सर्व प्रकारच्या शुभ मंगल अशा कार्यास निषिद्ध ठरविला. त्यामुळे हा मलमास अतिशय दुःखी कष्टी झाला. त्याला काय करावे, जगात आपल्याला मान कसा प्राप्त करून घ्यावा. आपण लोकांना वंदनीय पूजनीय होण्यासाठी पुरुषोत्तम असे नाव आहे, ते नाव मी तुला बहाल करतो. यापुढे तू जगात पुरुषोत्तम मास या नावाने ओळखला जाशील. तसेच मी तुला असे वरदानही देतो की दर 3 वर्षांनी येणाऱ्या या अधिक मासात अर्थात पुरुषोत्तम मासामध्ये नेमके काय करावे, कोणास शरण जावे तेच त्याला समजत नव्हते. तोच त्याला एकाएकी भक्तवत्सल अशा श्रीहरीची आठवण झाली. तो मलमास आपल्या समस्येवर काही उपाय मिळेल या आशेने वैकुंठ नगरीत गेला. तिथे त्याने माझे म्हणजेच भगवान विष्णूंचे दर्शन घेतले, त्यांची भेट घेतली. त्याने विष्णूंना त्याचे दुःख निवेदन केले. तेव्हा त्यास धीर देत भगवान विष्णू म्हणाले, मलमासा, तू असं दुःखी कष्टी होऊ नकोस. हे वैकुंठ आहे, इथे शोक, दुःख, क्लेश ह्याला थारा नाही. हे बघ, जगात जे जे म्हणून काही निर्माण झाले आहे त्याचा कोणी ना कोणीतरी संरक्षक, मालक, स्वामी आहेच. आपण असे करूया, आपण तुझ्या समस्येवर उपाय काढण्याकरता गोलोकी श्रीकृष्णाकडे जाऊया. त्यावर मोठ्या उत्कंठतेने मलमासाने त्यांना विचारले, प्रभू, हा गोलोक काय आहे, तो कुठे आहे, श्रीकृष्ण कोण? तेव्हा भगवान विष्णू त्याला म्हणाले, हे बघ, श्रीकृष्ण हा माझाच अवतार आहे, तो गोलोकी राहतो. त्यालाच सर्व लोक पुरुषोत्तम या नावानेही ओळखतात. या ब्रह्मांडामध्ये जसा कैलास, वैकुंठ, इंद्रलोक वगैरे आहेत, तसाच एक गोलोक पण आहे. त्या गोलोकी एक मध्यवर्ती ज्योत आहे. त्या ज्योतीस श्यामल सुंदर अशा वर्णाचा पितांबरधारी, मस्तकी मोरपिसांचा मुकुट धारण केलेला असा श्रीकृष्ण विराजमान आहे. त्याचा श्यामल वर्ण, कमळासारखे डोळे, धनुष्यासारख्या भुवया, कानी कुंडले, गळ्यात कौस्तुभमणी, कमरेला मेखला आणि हातात एक सुंदरशी मुरली, असा हा श्यामल सुंदर चित्ताचे आकर्षण करून घेणारा श्रीकृष्ण तिथे आहे. आपण त्या गोलोकी जाऊया. असे म्हणून भगवान विष्णू हे त्या मलमास सोबत घेऊन गोलोकी माझ्याकडे आले. नारायण ऋषी नारदांना म्हणतात की पुढे काय झाले ते आपण पुढील अध्यायात ऐकूया.